गोंदिया जिले के सालेकसा में कांग्रेस की ओर से एक भव्य महिला सम्मेलन का आयोजन किया गया, जिसमें हजारों महिलाएं शामिल हुई। खास बात यह कि इस कार्यक्रम में मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ की महिला विधायकों ने भी हिस्सा लिया। महाराष्ट्र में जो सरकार बने उसमें महिलाओं की पूर्ण भागीदारी हो और उनके वोटों से कांग्रेस की सरकार बने, यही आह्वान करने के लिए आयोजन किया था। हमारे आमदार आदरणीय सहसराम कोरोटे जी हमारे साथ, इन्होंने जो कार्यक्रम यहाँ पर आयोजित करवाया, मुझे यहाँ पर निमंत्रण किया। चूँकि हमारा भाई बहन का रिश्ता और मेरी विधानसभा यहाँ से लगी हुई है, तो कहीं ना कहीं विकास कार्यों का भी सीधा असर रहता है। तो हमारे रोटी बेटी का संबंध तो है ही, साथ में एक पॉलिटिकल संबंध भी हमारा है, और उसी रिश्ते से मैं आज उनके इस कार्यक्रम में उपस्थित हुई थी। सालेकसा तालुक्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या महिला मेळावा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। ह्या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित माजी आमदार हिनाताई कावरेजी आणि छत्तीसगडचे आमदार यशोदाताई वर्माजी प्रामुख्यानं यांची उपस्थिती होती। सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सर्वांच्या मार्गदर्शनामधून एकच निष्कर्ष निघालं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्ता आणायची आहे, सत्ता काबीज करायची आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे। नक्कीचपणे महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे भ्रष्टाचार सुरू आहे, लूट खसोट सुरू आहे, पक्षामध्ये मतभेद करून पक्षांना तोडण्या फोडण्याचे काम सुरू आहे, हे सर्व धुडकून लावण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, बेरोजगारांना रोजगार मिळत नाही, कष्टकरी लोकांच्या हाताला काम मिळत नाही, जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाही, ह्या सर्वांना न्याय देण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसलाच निवडून आणणं हे अति महत्त्वाचं आहे। हे अशा प्रकारचे सर्व मार्गदर्शन आज ह्या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे।